श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तू या संदेशापर्यंत आला आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक, कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे, ज्यामुळे तुझ्या जीवनात ती समृद्धी, ते संघर्ष संपतील आणि खूप काही आनंद आकर्षित होईल। जर तू हे ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुला उत्तुंग भरारी प्राप्त होणारे मार्ग देखील सापडू लागतील। बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करायला आज इथे तुझ्यासमोर उपस्थित आहे। या संदेशाला न टाळता शेवटच्या क्षणापर्यंत तू ऐकशील असा मी विश्वास ठेवतो। तू माझ्यावर जितका विश्वास ठेवतोस तितकाच मी तुझ्यावर प्रेम करतो। बाळा, मला माहीत आहे तुझ्यासाठी तुझे कुटुंब किती आवश्यक आणि किती प्रेमळ आहे। तुझ्यासाठी तू ते सर्व काही करायला तयार आहे, ते परिश्रम घेत आहेस। तेव्हा आता कुठलीही काळजी करणे थांबव, कारण तुझ्यापर्यंत तुझ्यासाठी जे रूप हवे आहे ते रूप घेऊन आला आहे। बाळा, तू मला स्वामी रूपात पूज्य मानतोस, कोणी मला स्वामी आई रूपात पूज्य मानतोस। ज्याची जशी इच्छा आहे तसा ते मला सेवा करतो, माझ्याकडून ते आशीर्वाद प्राप्त करतो। तुला मी आज्ञा देतो की या क्षणापासून तुझ्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुझ्यात ती सकारात्मक ऊर्जा, ते सकारात्मक परिवर्तन घडून येताना तुला दिसून येऊ लागेल। बाळा, माझा आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठी आले आहे। मी चमत्काराचा देव आहे। तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा माझ्या इच्छेने ते चमत्कार तुमच्या आयुष्यात घडवू लागतात आणि तुम्ही आनंदी होता। देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तुझ्यासाठी तुझे कुटुंब किती महत्त्वपूर्ण आहे। त्यातील प्रत्येक सदस्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस, ते मी मान्य करत आहे। बाळा, कुठलीही शंका या क्षणाला मनात ठेवू नको, कुठलेही वाईट विचार मनात येऊ देऊ नको। तू ज्या इच्छेसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस ते सर्व काही आशीर्वाद आता तुला लवकरच प्राप्त होण्याचे ते शुभ वेळ येत आहे। स्वामी म्हणतात, बाळा, मी आज तुझ्या पुढे येऊन तुझ्याशी संवाद साधत आहे। बाळा, ते मूर्ख ठरणारे आहे जे मला टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करते, कारण मी तुझ्या पवित्र आत्म्यात ते आशीर्वाद, ते खूप काही सुंदर जीवन देण्यासाठी आणि तुझ्यासाठी चमत्कार पाठवण्यासाठी आज इथे उपस्थित आहे। तू फक्त मनोभावे प्रार्थना कर, कारण तू भाग्यशाली आहे। तुझ्या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकण्यास सुरुवात करशील, तिथून पुढे तुझ्या आयुष्यात येणारे परिवर्तन सुखद अनुभव घेऊन येतील। स्वामी म्हणतात, बाळा, मला चुकूनही टाळण्याचा प्रयत्न करतील ते अभागी ठरतील आणि जो कोणी माझे पवित्र बोल ऐकतील त्याच्या जीवनात ते चमत्कार, ते सुख, ते समाधान, ते आनंद ते आकर्षित करतील, कारण माझ्या बोलण्यात ते सामर्थ्य आहे, ज्यामुळे तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील। विश्वास ठेवा, कारण मी तुमच्यासाठी अंधारात तो प्रकाश आहे। मी तुझ्यासाठी तो असा प्रकाश आहे ज्यात तुम्ही प्रवेश करता तुमच्या आयुष्यातील त्या अंधाराच्या रात्री ते कलह, ते दुःख आणि ते विवेचना नष्ट हो। तुम्हाला सुख, समाधान आणि प्रगतीचा मार्ग, त्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग दिसू लागेल। जर तुम्ही इतके ऐकूनही काही टाळलात तर ते तुमच्यासाठी कठीण होईल आणि जो कोणी माझ्या शब्दावर, माझ्या वचनावर विश्वास ठेवून देवाकडे येऊ इच्छितो तो भाग्यवान ठरेल। देव म्हणतात, बाळा, जो कोणी माझे पवित्र शब्द ऐकते त्याच्या भाग्यात येत्या काही मिनिटात चमत्कार करून देणारे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील। तुमचे भाग्योदय होण्याचा कालावधी जवळच येत आहे। आता उशीर आणि काही काळ लागणार नाही। ज्या चिंतेत तुम्ही आजपर्यंत स्वतःला त्रास करून घेत होता, आता ते सर्व काही त्रास संपवण्यात येतील माझे आशीर्वाद, आणि मी जिथे येतो तिथे कुठलीही काही काळजी पुरत नाही, ज्याचे अनुभव तुम्ही आता लवकरच घेणार आहात की ते भक्तांनी ते आधी केले आहे आणि कित्येक भक्त ते आता करणार आहेत। जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान आहे असे लिहायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी कुण्या भक्ताला असे वाटत नाही का त्याचा देव खोटा आहे, कारण त्याचा देव त्याच्यासाठी करून देवी आनंदाने, प्रेमाने भरलेला आहे। तो कधीही तुम्हाला फसवणार नाही। विश्वास ठेवा, पुढे या, माझे आशीर्वाद
प्राप्त करा, कारण तुमचे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. विचार करणे थांबा आणि कृती करणे सुरू ठेवा. जर कृती तुमचे भविष्य परिवर्तित होत असेल तर आनंदी राहा, कारण देव तुमच्यासाठी तो अंधकार नष्ट करू इच्छितात आणि त्यासाठी देवाचा प्रकाश भरू इच्छितात. देवाचा प्रकाश कोण आणि कोणत्या वेळेस प्राप्त करू इच्छितो हे त्याच्या चांगल्या कर्मावर अवलंबून आहे. देव म्हणतात, जो कोणी माझ्या प्रकाशाने माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो तो या क्षणाला देखील पवित्र, आनंदी, उत्साही आणि खूप काही भाग्यवान होऊ शकतो. पण तो माझ्यावर विश्वास करणारा आणि माझा भक्त असला पाहिजे. देव म्हणतात, मी कधीही माझ्या भक्तांना एकटे सोडू इच्छित नाही आणि त्याच्या सर्व काही आशीर्वादासह त्यांना प्राप्त करून देणारे चमत्कार देखील माझ्यात आहेत. ते मी त्यांना देऊ इच्छितो. जर ते या क्षणाला देखील तत्पर असेल तर त्यांना ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची ती इच्छा करत आहेत, ज्याची ते मागणी माझ्याकडे करत आहे. देव म्हणतात, कधी कधी कुणाला वाटते की देव खोटा आहे, पण देव खोटा नाही. तो तर करुणेने, आनंदाने भरलेला आहे. जर तुम्ही जवळ आला आणि देवाकडे मनोभावे ती प्रार्थना करा, जे तुम्हाला हवे आहे ते तुम्हाला प्राप्त होताना कित्येक अडचणी जरी आल्या तरी त्या अडचणीतून तुमच्यासाठी मार्ग निघेल, कारण तुम्ही देवाकडे आला आहात, देवावर विश्वास ठेवला आहे. किमान आज तरी देवाला टाळू नकोस, कारण या क्षणी देव तुला असे काहीतरी सांगत आहे ज्याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही जर अंधारातून चालत आहात तर देव तुमच्यासाठी तो प्रकाश, तो दिव्य आहे, तेजस्वी आहे. त्याच्या कुठल्याही नकारात्मकतांना नाही, कुठलेही भेदभाव नाही. असा प्रकाश देव तुमच्यापर्यंत देऊन तुम्हाला ते मार्गदर्शन करू इच्छितो. तुम्ही जर या प्रकाशात येऊ इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा. देवाचा प्रकाश मला हवा आहे असे मार्गदर्शन देवाचे मला हवे आहे असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील 11 मिनिटे हा संदेश प्रेमपूर्वक श्रद्धेने जो कोणी माझा भक्त ऐकेल त्याच्या जीवनात तो चमत्कार आकर्षित करेल. पुढील काही वेळेत तुमच्यासाठी महत्त्वाची, आनंदाची बातमी देणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही खूप काही त्रासातून जात आहात, पण चिंता, क्लेश, भय, भीती याचा नायनाट करणारे माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. जर तुम्ही हिमतीने माझ्यावर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकला तर तुम्हाला कधीही निराशा प्राप्त होणार नाही. विश्वास ठेवा, मी तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. मनातल्या शंका, कुशंकांना थारा देऊ नका, त्यांना वर डोके काढू देऊ नका, कारण तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करायला तत्पर आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील भीती, भय काढून टाक. येणारे पुढील 11 मिनिटे तुझ्यासाठी, तुझ्या भाग्यात चमत्कार होताना तू बघशील. मला माहीत आहे की कधी कधी तुम्हाला वाटते, पण मी इथे नेहमी तुमच्यासाठी उपस्थित आहे. तुमच्या मनातील ती भीती नष्ट होईल. तुझ्यासाठी माझे हृदय सदैव उघडे आहे. तुम्हाला जे हवे आहे ते प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या कुटुंबाची आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाची, तुझ्या सगट मी काळजी घेत आहे. माझे हृदय तुला जाणणारे आहे. तुझी प्रार्थना मी ऐकत आहे. कधीही तुझ्यासाठी काही वाईट घडू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी येणारे संकट हे मी नष्ट करेल आणि तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद देईल. देव म्हणतात, बाळा, मी सतत तुझ्यासाठी माझे हृदय उघडे करत आहे, कारण तुम्ही केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोचत आहे. पुढील येणारे काही मिनिटे तुम्हाला शुभ बातमी, आनंदाची बातमी प्राप्त होईल. विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यासाठी शुभ कार्य करत आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी अशा योजना आहेत ज्यात तुम्ही कल्पना करू शकता किंवा स्वतःसाठी योजना करू शकता त्यापेक्षा खूप चांगल्या काहीतरी तुमच्यासाठी मी देऊ इच्छितो. प्रत्येक नवीन दिवसात मी तुम्हाला आशा आणि प्रोत्साहन देऊ इच्छितो. पुढे चालत राहा, कारण पुढच्या क्षणाला तुमच्यासाठी अनेक आनंद तुमच्या मार्गात येणार आहे. मनातील शंका, कुशंकांना आणि येणाऱ्या प्रश्नांना माझ्या चरणावर सोपवून निश्चित व्हा आणि तुमच्या स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. जेव्हा तुम्हाला एकटे वाटते तेव्हा मी सतत तुमच्याबरोबर आहे. तुमच्याही स्वामीच्या शक्तीवर आणि स्वामीच्या आशीर्वादांवर
विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करा, कारण स्वामी माऊली तुमच्यासाठी घेऊन येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारी आणि अद्भुत कार्य करतात. जर तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकण्याची इच्छा ठेवत असाल आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरत नसाल तर देवाचे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करतील आणि तुमच्यासाठी अनेक चमत्कार घडून येतील. तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक विश्वास आणि भरोसा बसू लागेल, कारण तू माझे आता अनुभव घेणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तुम्हाला एकटे वाटत असेल, जेव्हा तुम्हाला प्रेम करणार कोणी नाही असे वाटत असेल किंवा जीवनात अयोग्य वाटत असेल, तेव्हा लक्षात ठेवा की देव तुमच्यावर निरंतर प्रेम करतो आणि तो प्रत्येक परिस्थितीत तुमचा बाप, तुमची आई आणि मार्गदर्शन करू इच्छितो. जेव्हा गोष्टी अंधकारमय आणि हताश वाटतात तेव्हा साठवण आणि शांतीसाठी देवाकडे वळा, कारण देव तुमच्या मनातील ती प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक इच्छा जाणतो आणि त्याला पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतो. त्याचे देवदूत तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही जर या क्षणाला जी काही प्रार्थना करत आहात ती प्रार्थना स्वीकार होईल यावर विश्वास ठेवा, कारण मी आणि माझे देवदूत तुझ्यासाठी ते आशीर्वाद घेऊन उभे आहेत. तुम्ही पुढे यावे आणि ते सर्व काही आशीर्वाद प्रेमासहित, आनंदासहित स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, माझ्या मुला, मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. तुझ्या मनातील ती भीती काढून टाकण्यासाठी माझा आशीर्वाद आहे, कारण तुझ्या मनात काही लोकांनी भीतीचे साम्राज्य निर्माण करून पाहिले आहे. पण आता जेव्हा मी तुझ्यापर्यंत आलो आहे तर ते त्याच्या कार्यात सफल होणार नाही, कारण तुझी काळजी आणि तुझी शंका दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने परिपूर्ण असलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हा तुझ्या मनातील भीती नष्ट होईल आणि सुखद अनुभव येऊ लागतील. तुझ्या दिशेने आनंदाची बातमी येऊ लागेल. माझ्या बाळा, माझे कार्य तुला जपणारे आहे, तुला सुखी, समृद्धी, आनंद प्रदान करणार आहे. विसरू नको, मी तुझा देव आहे. तुझ्यावर प्रेम आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तू मला माऊली रूपात पहा आणि स्वामी रूपात पहा. माझे अनेक रूप असूनही मी एक असा आहे, मी चिरंतन आहे. तू मला चैतन्य रूपात प्राप्त करू इच्छितो तर मी तुला चैतन्य रूपात प्राप्त होईल. मी सतत ऊर्जा तुला देत आहे, मुळे तू आपले कार्य पूर्ण करू शकशील. तुला ती ऊर्जा सुखद अनुभव देणारे आहे. बाळा, माझे कार्य सतत तुला उत्साह, प्रेरणा आणि आनंद देतील. सदा सुखी राहा, तुझे कल्याण होईल. ज्यांनी कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश मनपूर्वक, श्रद्धापूर्वक स्वीकार केला आहे त्याच्या स्वामी माऊली सर्व काही इच्छा पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना ते स्वामी देवाची प्रार्थना करत आहे. या क्षणाला यांनी कुणी स्वामी माऊलीचे प्रार्थना करत आहे, काही मागितले आहे, त्यांना ते स्वामी देव लवकरच देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.